नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. श्रोते हो, आज ऐकूयात डॉक्टर दिलीप देवधर यांची मुलाखत. विषय ज्येष्ठ ते श्रेष्ठ. या मुलाखतीचा भाग पहिला. मुलाखतकार स्वाती बन्नी. ऐकूयात तर. आय रेडिओ अनुभव या स्टुडिओमध्ये आपल्याला भेटायला आलेले आहेत डॉक्टर दिलीप देवधर सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार श्रोते हो, आजचा कार्यक्रम आहे ज्येष्ठ ते श्रेष्ठ आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला डॉक्टर सर ज्येष्ठांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. तर सर, मला सांगा की ज्येष्ठांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी सकारात्मक कसं राहायला पाहिजे? ज्येष्ठांनी एकतर आपली शारीरिक प्रकृती चांगला ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. कुठल्याही दृष्टीने शारीरिकरित्या दुर्बल होता कामा नये यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केला पाहिजे. पण तुम्ही शारीरिक दुर्बल झालात तर घरात तुम्ही अडचण ठरण्याची शक्यता असते. आणि शारीरिक दुर्बलता नको असेल तर तुम्हाला जो आजार असेल तो मान्य तुम्ही केला पाहिजे, पहिला ऍक्सेप्ट केला पाहिजे. बरेच लोक आजार ऍक्सेप्ट करतात. डायबिटीज आहे, संधिवात आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहे, जुने काही आजार आहेत ते ऍक्सेप्टच केले पाहिजे. हे तुमचे सोबती आहेत. वृद्धापकाळी हे आजार होणार आहेत तुम्हाला. हे आजार आपण मान्य करणं आवश्यक आहे. आणि एकदा मान्य केलं म्हणजे आपल्याकडे त्याच्या करण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि शारीरिक आजार नियंत्रणात ठेवणं हे डॉक्टरपेक्षाही ज्या माणसाच्या हातात जास्ती असतं. पण डॉक्टरचं काम औषध लिहून देणं, पथ्य पाणी सांगणं हे असतं, पण ते फॉलो करणं हे त्याच माणसाने करत असतं. आणि आपल्याला शारीरिक दुर्बल व्हायचं नसेल तर आपण नियमित व्यायाम हलका केलं आवश्यक आहे. आता ह्या वेळात मी काय तुम्हाला जिम मध्ये जावं असं सांगणार नाही. माझं तरी प्रत्येक वैयक्तिक मत असं की जिम मध्ये जायला पाहिजे असं काही नाही. तुमचं फिटनेस म्हणजे काय या वयात तर तुम्ही दैनंदिन कामं व्यवस्थित करू शकताय आणि एखादं काम जास्ती पुढे जमत नाहीये. हा फिजिकल फिटनेसचा या वयातला अर्थ किंवा व्याख्या आहे. हे करण्यासाठी आपण फक्त जर अर्धा पाऊण तास आपल्या वेळेप्रमाणे चाललात तर याच्यासारखा दुसरा व्यायाम यावर कुठलाही चांगला असू शकत नाही. त्यामुळे उगीच जिमला जाणं, उगीच पाळायला जाणं, उगीच उड्या मारणं असलं काही करण्यापेक्षा फक्त चालणं हा व्यायाम ह्या वयात तुमचा सर्वात चांगला. त्यामुळे तुमची शरीर प्रकृती आणि सर्वात महत्वाचं स्वतः काम स्वतः करणं हा सुद्धा एक प्रकारचा व्यायामच असतो. तुम्ही जर नुसते घरात बसला तर काही करा नाही तर नाही, स्वतःची कामं स्वतः करणं हे फार महत्वाचे आहे. रोज फिरणं हे महत्वाचे आणि सर्वात महत्वाचे हलका व्यायाम झेपेल इतका व्यायाम. एक्झर्शन होता कामा नये हे बघायला पाहिजे. आणि काही आजार हृदयविकार असेल तर त्या प्रमाणातच व्यायाम करणं हे फार महत्वाचं आहे. उगीच अतिरेकी व्यायाम करायचा नाहीये किंवा अजिबात व्यायाम करायचा नाही असंही करायचं नाही. मॉडरेशन ज्याला म्हणतात ते करणं आवश्यक आहे, ते करायला पाहिजे. तसंच आहाराच्या बाबतीत दिवसातून थोडं 4 वेळा खायला पाहिजे. आपल्याला डायबिटीस असेल तर योग्य पथ्य पाळायला पाहिजे, पण दिवसातून थोडं 4 वेळा खाणं हे फार महत्वाचं आहे. आणि तिसरं, औषधं वेळच्या वेळी घेणं हे सर्वात महत्वाचं या वयात असतं. काही लोकांना वाटतं मला औषधाची सवयच लागेल, पण औषधाची सवयच लागायला पाहिजे या वयात. ती औषधही घ्यायलाच पाहिजे तर तुमचा आजार नियंत्रणात राहतो. आयुर्वेदामध्ये साधं तत्व सांगितले. प्रत्येक आहार आणि विहाराविषयी अयोग करू नका. म्हणजे व्यायाम अजिबातच करायचा नाही असं करायचं नाही. मी अजिबात उपासच करीन
हा आयोग आहे. मी खाणारच नाही. डाएटची हल्ली एक फॅशन आली की कमी खाणं म्हणजे डाएट किंवा न खाणं म्हणजे डाएट. असं नाहीये की अजिबात न खाणं म्हणजे आयोग आहे. असं करता कामा नये. तसंच मी व्यायामच करणार नाही असं म्हणलं तर तो आयोग आहे. आणि मिथ्या योग म्हणजे वेळोवेळी खाणं, जास्ती खाणं, चुकीच्या वेळी खाणं, हा मिथ्या योग आहे. तसंच व्यायाम चुकीचा करणं, नको तो व्यायाम करणं, हा मिथ्या योग आहे. आणि अतियोग म्हणजे अति खाणं किंवा अति व्यायाम करणं, हा अतियोग आहे. हे तिन्ही आयोग टाळले पाहिजेत. मग काय करायला पाहिजे तर सम्यक योग म्हणजे मधला मार्ग काढायला पाहिजे. मॉडरेशन इन एव्हरी फील्ड. आहाराच्या बाबतीत, विहाराच्या बाबतीत आणि औषधांच्या बाबतीत सुद्धा मध्यम मार्ग काढला पाहिजे. हे मी सांगत नाही बरं का, मी डॉक्टर म्हणून सांगत नाही. हे 16व्या शतकात रामदास स्वामींनी स्वच्छ लिहून ठेवलेलं आहे. त्या काळी औषधं कमी असताना लिहून ठेवलंय. रामदास स्वामी काय म्हणलेत माहितीये ना, तुम्हाला शारीरिक फिटनेस हवा असेल, तुमची तब्येत चांगली हवी असेल, शारीरिक दुर्बलता तुम्हाला नको असेल तर त्यांनी 2 ओळीत फक्त आयुष्याचं सार सांगितलं. ते म्हणतात औषधं ने गे व्यथा, पथ्य न पाळे सर्वथा, न मिळे आलिया व्यथा तोची एक मूर्ख. मूर्खाची व्याख्या त्यांनी सांगितली. औषधं ने गे व्यथा, आजारी झाल्यानंतर औषध जो घेणार नाही तो मूर्ख आहे. पथ्य न पाळे सर्वथा म्हणजे पथ्य सदा सर्व का पाळायचे, 1-2 दिवस पथ्य नाही पाळायचं. तुम्ही जवळ आयुष्य तोवर ते पथ्य पाळायला पाहिजे, आहार आणि विहाराचं. म्हणून ते म्हणजे पथ्य न पाळे सर्वथा आणि न मिळे आलिया व्यथा. जो आजाराशी मिळता जुळतो घेणार नाही, जो आजारात स्वीकारणार नाही तो माणूस मूर्ख आहे. आता तुम्ही ज्येष्ठता तुम्हाला मूर्ख म्हणायचं गो मी. आपण ज्येष्ठ आहात, तुम्हाला श्रेष्ठ हवा असेल म्हणजे रामदास स्वामी म्हणजे तुम्हाला तत्व आचरणात आणलंच पाहिजे. तर तुम्ही श्रेष्ठ व्हाल, शारीरिक दुर्बल होणार नाही. तर रामदास स्वामींनी 16व्या शतकात सांगितले. डॉक्टरांनी सांगायची आवश्यकता नाही. आपण ते आचरणात आणत नाही आणि म्हणून आपण शारीरिक दृष्ट्या आता आजार हे घेऊन सुद्धा तुम्ही 30-40 वर्ष व्यवस्थित जगू शकता. पण त्यासाठी ही नियमितता पाळली पाहिजे. हे केलं पाहिजे आपल्याला. गीतेमध्ये गीता लोक पाठ करतात बरं का, 18 अध्याय पाठ येतात. गीतेमध्ये काय सांगितले हो, 3च गोष्टी महत्वाच्या गीतेमध्ये सांगितल्या. त्याचं कोणी चित्ताची एकाग्रता. तुम्ही जे काम करताय, तुमचा जो व्यवसाय, दैनंदिन नोकरी आहे, ती मन लावून करा. चित्ताची एकाग्रता गीतेत सांगितली तेव्हापासून, काही 1000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. चित्ताची एकाग्रता, जीवनाची परिमितता म्हणजे जीवन मध्यम मार्गाने जगायला शिकलं पाहिजे. आणि सम्यक दृष्टी, आपण ज्याला सकारात्मकता अगदी त्यावेळेला सम्यक दृष्टी असं गीतेमध्ये म्हणलेलं श्रीकृष्णाने की सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा शुभ असला पाहिजे. आता आपण सकारात्मकपणे शब्द वापरायला लागलोय. हे तेव्हाच लिहून ठेवले. त्याला सम्यक दृष्टी किंवा शुभदृष्टी असं श्रीकृष्णाने म्हणलेलं आहे की शुभदृष्टी पाहिजे प्रत्येक गोष्ट. आजार झाल्याला मी ऍक्सेप्ट करीन, तुम्ही मान्य करीन, शुभदृष्टींच्याकडे बागेन. मलाच का झाला, मीच काय केलं तो नशीब, माझंच का दुर्भाग्य. आता लोक काय म्हणतात माहिती, लोकांचा ना त्यावेळेला व्यायाम आणि योगावर इतका अंधविश्वास आहे की करावं जरूर. मी नाही त्याच्या विरुद्ध नाही, पण आम्हाला लोक काय म्हणतात माहितीये का दवाखान्यात, डॉक्टर आम्ही योग करतो तरी मला ब्लड प्रेशर कसं झालं, मी योगा करते, नियमित व्यायाम करते तरी मला ब्लड प्रेशर कसं झालं, डायबिटीस कसं झालं. मी म्हणतो योगा आणि एक्सरसाइज मी आई वडील बदलत नाही, ते तेच राहतात. काही फॅमिली हिस्ट्री तुम्हाला मिळणार आहे हे ऍक्सेप्ट करा. आई वडिलांना डायबिटीसला म्हणून तुम्हाला येणार आहे, आई वडिलांना ब्लड प्रेशर म्हणून तुम्हाला. आई वडील बदलू शकत नाही. योगा आणि व्यायामामुळे हे आजार नियंत्रणात राहायला मदत होईल, पण होणारच नाहीत अशी तुमच्या मनात ती कल्पना ती काढून टाका. असं लोकांना वाटतं आली अशी परिस्थिती आहे. योगा केलं तरी कसं झालं नाही, आई वडील नाही बदलतायत. हो, योगा केल्यामुळे आजार नियंत्रणात राहतील. हे जेनेटिक आजार आहेत, तुम्हाला येणार, फॅमिली मधले आजार आहेत, येणारच आहे. फॅमिली ऍक्सेप्ट केली ना हो, आजारी ऍक्सेप्ट करा ना. तुम्हाला इस्टेट हवी आहे, आई वडिलांची स्थावर जंगम मालमत्ता हवी आहे, मग शारीरिक मालमत्ता दिली थोडी तर काय करेल, ती पण घ्या ना. सकारात्मक दृष्टिकोन, शुभदृष्टी, सम्यक दृष्टी अशी आहे की आजार दिला आई वडिलांना, तो मी आई वडिलांची इस्टेट पण मी जपतोय ना, मग डायबिटीस पण जपणार आहे त्यांनी दिलेला. बघा किती बदल वाटला आपल्याला. बघा नुसता दृष्टिकोन बदलला की असा दृष्टिकोन लोक पाळत नाहीत, जे गीतेमध्ये काही 1000 वर्षापूर्वी सांगितलं. कुठल्याही गोष्टीकडे बघताना अशा दृष्टीने बघितलं तर तुझं जीवन चांगलं होतं. सर, आता पुढचा प्रश्न आहे की ज्येष्ठांनी स्वतःची काळजी कशी घ्यायला हवी आणि आजकालच्या तरुणांप्रमाणे ज्येष्ठांनी अपडेट व्हायला हवं की नको? आता मी ज्येष्ठांची काळजी शारीरिक दृष्ट्या ती कशी घ्यायला सांगितली. आता मानसिक दृष्ट्या फार महत्वाचं आहे की लोकांच्या अपेक्षा, ज्येष्ठांच्या अपेक्षा नवीन पिढीकडून फार आहे. या अपेक्षा पहिलं ठेवणं बंद केलं पाहिजे. अपेक्षेपोटी जर कोणाला निराशाच असते.
अपेक्षा न ठेवता जर तुमची अपेक्षा पूर्ण होईल तर जे सुख आहे ते वेगळं सुख. पण मुलांनी माझ्यासाठी असंच केलं पाहिजे, माझं कर्तव्य केलंय, मुलांनी त्याचं कर्तव्य केलं पाहिजे ही अपेक्षा आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलं, पण अपेक्षा ठेवून केलं का परत निष्काम कर्म गीतेमध्येच सांगितलंय की मी केलं माझं काम, मी त्यातून लांब झालो. मुलांनी ठरवायचं मला कसं वागायचं. यासाठी तुम्ही चांगलं वागलं तर मुलं आपोआप चांगलं वागतात. पण मुलाकडून अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. ही इन्व्हेस्टमेंट नाहीये मुलांना वाढवणं. दिस इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट. तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय, तुमची जबाबदारी पार पडली, आता मुलं त्यांची जबाबदारी पाडतात की नाही त्यांचं काम. पण तुम्ही अपेक्षा त्याच्यामध्ये निराश आहे. कुठल्याही गोष्टीत आग्रह धरता कामा नये. असंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. मी म्हणतो तेच व्हायला पाहिजे. तुमचं कर्तव्यपण हे आता हळूहळू तुम्ही कमी केलं पाहिजे. नवीन पेज आता हळूहळू थोडंसं शिकायला पाहिजे. किंवा त्यांचंही काही मतं असतील, त्यांनाही काही विचार असतील, त्यांचंही काही काम असेल, त्यात तुम्ही थोडं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. त्यांच्यापासून अलिप्त राहणं हे सर्वात 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 महत्वाचं. घरात असून नसल्यासारखं राहणं ही कला आपण अवगत केली पाहिजे. प्रत्येक घरातली गोष्ट मला कळलीच पाहिजे हा आग्रह धरला. मुलं काय करताय ते मला कळलंच पाहिजे, की मला न विचारता करतातच कशी, असं जर म्हणलं तुमचं महत्व हळूहळू घरातलं कमी होणार लक्षात. करते पण हळूहळू सोडलं पाहिजे. हे जर करते पण सोडलं नाही तर तुमच्या घरात सारखे फुकटचे सल्ले द्यायचे काही लोकांना सवय असते. विचारलं नाही तरी सल्ले देतात. तुम्हाला कोणी सांगितलं ते बघतील त्यांची. तुम्हाला जेव्हा विचारतात ना तेव्हा तुम्ही जरूर सांगा मी पुढचं म्हणतो, पण तुम्ही जो सल्ला दिलेला आहे, मी सूचना दिली नाही, ती जरी त्यांनी पाळली नाही तरी तुम्ही वाईट वाटून गेला. तुम्ही सल्ला देण्याचं काम केलं, तुमचा विषय संपला. त्या दृष्टीने निर्णय त्याचा सल्ला देण्याचं काम आपलं. मानसिक दृष्ट्या स्ट्रेसवर लोक विजय मिळवू शकत नाही. प्रत्येक घरात 2 पिढीतील विसंवाद असतो, काय पटत नसतो, कोणाला वागणं पटत नसतं. आर्थिक दृष्ट्या काही प्रॉब्लेम असतो, कोणीतरी जवळचा स्ट्रेस निर्माण होतो. आणि वृद्धांचं काम काय माहितीये का, की ह्या सर्वात कॉपरेशन कसं मिळवायचं. लोकांना फ्रीडम तर मिळायला पाहिजे नवीन पिढीला, पण कॉपरेशन पण एकमेकाचं पाहिजे. आणि टू अवॉइड कन्फ्रंटेशन. घरातला विसंवाद किंवा भांडण असतील तर तुम्ही ज्येष्ठ असाल तो कसा टाळला गेला पाहिजे. तुम्ही जर वाढवत गेलात तर तुम्ही कमनशिबी आहात. म्हणून कुठल्याही गोष्टीचा आग्रह धरता कामा नये, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवता कामा नये. आणि आग्रह धरला की आक्रमक होतात. असंच व्हायला पाहिजे. आक्रमकता वाढते, मग भांडणं वाढत जातात आणि अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरेचसे लोक आता आम्ही विरक्त जातो असं अजिबात विरक्त झालेलं असतात. खाण्यापिण्याच्या बाबतीत फक्त विरक्त असतात कारण पचतच नसतं. मानसिक अलिप्तता पाहिजे. ही शारीरिक अलिप्तता आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत ठीक आहे, पण मानसिक अलिप्तता मी मुलांपासून लांब, मी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. त्यांना किती पैसे मिळतात हे विचारणार पण नाही, ते काय करतात हे विचारणार नाही, कुठे वाटत जाऊ देत ना. त्यांना फ्रीडम द्या तर तुम्हाला तुमचं फ्रीडम मिळणार आहे. हा जो एकमेकांचा अलिप्तता राहणं हे फार महत्वाचं आहे. ती काही वेळेला ठेवली जात नाही. पण अनेक पुरुष मी असे पाहिलेत की आपलं महत्व कमी होता कामा नये. किंवा बायकांना असं वाटतं सासून अरे माझं स्वयंपाक गेलं तर काय केलं. हे जे आहे ना हे कुठेतरी त्यातून बाहेर पडलं. अलिप्त राहणं म्हणजे इथे आहे, इथे अलिप्तता सुरू होती. अलिप्तता झाली ना तर आपाप संवाद निर्माण होतो. हा संवाद आणि स्ट्रेस दोन्ही पिढीतल्या लोकांनी स्ट्रेसवर विजय मिळवला पाहिजे आणि ती कला अवगत केली पाहिजे. स्ट्रेस तर असतोच प्रत्येकाला, पण हा स्ट्रेस काय चांगला असतो. आवश्यक ताण म्हणतो मी त्याला, यूज स्ट्रेस असं म्हणतो. यूज स्ट्रेस म्हणजे आता साधी परीक्षा आहे किंवा मला इंटरव्ह्यूला जायचंय, त्याला घाबरून सोडला का माहिती, त्याच्या मनात एक स्ट्रेस असतोच. इंटरव्ह्यू देऊ शकेन की नाही, हा आवश्यक ताण आहे. परीक्षा असेल तर आवश्यक ताण असल्यामुळे मुलं अभ्यास करतात. हा आवश्यक ताण ज्याला यूज स्ट्रेस म्हणतात. प्रत्येकाला आवश्यक आहे. यूज स्ट्रेस असेल तर माणूस चांगला परफॉर्म होतो. तुला आता प्रश्न विचारत येत, मला उत्तर देत, मला असं वाटेल मला जमेल की नाही, पण मी जास्ती कॉन्फिडंट ते करू शकतो. म्हणून हा यूज स्ट्रेस हे आवश्यक ताण हे असलंच पाहिजे. पण तो आवश्यक ताण तुम्ही डिस्ट्रेस करून घेता. हा ताण मलाच करून तुमची दुर्दशा व्हायला लागते. हा ताण मला आवश्यक असं समजा. हा आवश्यक ताण आहे म्हणून मी चांगलं काम करतो. बरोबर आहे. जीवन जगणे हीच परीक्षा आहे, निर्णय घेणे ही परीक्षा आहे. साधं रस्ता क्रॉस होण्याची परीक्षा असते, पण तुम्ही रस्ता क्रॉस करतच नाही का. मग हे साधक गोष्टी आहेत. फार चांगलं वाक्य आहे कृष्णमूर्तींचं की प्रॉब्लेम्स आर क्रिएटेड इन माइंड, solution is in mind itself. You have to find the solution. You are creating the problem, solution is in your mind.
ते तुम्ही शोधले. हो वृद्धत्वाने सुद्धा केलं पाहिजे. आपण ज्येष्ठ म्हणजे आम्ही जास्ती पावसाळे पाहिले हा. आणि आम्ही फार शाणे जो म्हणतात ना ते नसतात शाणे. बर आपण अधिक शाणे व्हायचं असतं. जो माणूस स्वतःला मी मॅच्युअर्ड असं म्हणतो तो सर्वात इमॅच्युअर आहे. बर पण बर आम्ही रोज नव्याने मॅच्युअर होत असतो. खरंच आहे. आजच्यापेक्षा मी कालच्यापेक्षा आज शाणे, आजच्यापेक्षा उद्या शाणे. शाळा चांगल्या अर्थाने म्हणतो. हो 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 म्हणजे माझं ज्ञान वाढतंय. हा, हा. सॉक्रेटिस असं म्हटलं होतं बरं का. सॉक्रेटिसचं फार एक चांगलं वाक्य म्हणजे अगदी तत्ववेत्ता थोर तत्व. तो काय म्हणला माहितीये का हा. की लोक मला ज्ञानी म्हणतात, तत्वज्ञानी म्हणतात. मी ज्ञानी आहे पण का हम्म. तर मी अज्ञानी याचं मला ज्ञान आहे म्हणून मी ज्ञानी आहे. बर म्हणजे मला शिकायची इच्छा आहे अजून. मी अज्ञानी आहे कारण मी जर म्हटलं मी ज्ञानी तर मी काही शिकणार नाही. हो हो मी अज्ञानी आहे म्हणून मला रोज शिकायचंय. पण मी अज्ञानी आहे याचं मला ज्ञान आहे म्हणून मला शिकावंसं वाटतं. असं सॉक्रेटिस म्हणलाय थोर तत्ववेत्ता. हो हो इतक्या हजारो वर्षापूर्वी तो हे लिहून ठेवले तरी तो विष त्याला दिलं. ते म्हणलं विष द्या तुमचं, मला काही नाही, विष घेणार तुम्हीच बघा तुमचं काय. असं तो म्हणला भगतान सुद्धा. बर जे असं सत्य कथन आणि वेगळे विचार म्हणतात तर त्यांना नेहमी सफर व्हायला लागतं. हो खरंच आहे. हा इतिहास आहे. तर सर, ज्येष्ठ ते श्रेष्ठ या कार्यक्रमात तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल परत एकदा आपले आभार मानतो. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर दिलीप देवधर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. विषय होता ज्येष्ठ ते श्रेष्ठ. मुलाखतकार स्वाती बन्नी. श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.